सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात वैभवशाली वारसा आणि गौरवशाली परंपरा आहे। हा वारसा ही परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले आहे। मिरज येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंटवार, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी तंतुवाद्य देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत केले। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे। त्या दृष्टीने आराखडा तयार केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळवणं सोयीचं होईल। भौतिक विकासाबरोबर जनतेच्या आर्थिक विकासालाही चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले। जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरील लक्ष द्यावे असंही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला। पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नरत असल्याचंही